सो कशा आहात सगळे? मस्त उत्तम मस्त उत्तम खूप छान. खूप छान. मस्त स्वस्त आणि उत्तम जबरदस्त. ते लेवल 1 वाले ऑलरेडी ज्यांनी केलं ते आहेत वाटतं. मंत्र माहितीये. कसे आहात? पहिल्यांदाच जॉईन केलाय. ओके. हाऊ आर यू ऑल? आम्ही सगळे पहिलंच जॉईन केलंय. ओके. काही जण आहेत प्रिव्हियस बॅचचे दिसत आहेत मला इथे. ओके. तर मग कशा आहात? मस्त. मस्त हो. व्हेरी नाईस. प्रिव्हियस बॅचचा व्हिडिओ बघितला वाटतं काही काहींनी. येस. ओके. थँक्यू सो मच. तर कुठून आहात? आपण थोडं अधिक इंटरॅक्शन करू. ओके फाईन. सुनंदा सप्रे, पुणे पुणे. पुणे. ओके. कशा आहात? सुनंदा सप्रे कशा आहात? बोला. मस्त मस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून आता ह्याच्या पुढे ना 7 दिवस नावाने जॉईन व्हायचं. जायोमी, त्याच्यानंतर ओप्पो अशा नावाने जॉईन होऊ नका. नाहीतर मी कसं बोलणार? जायोमी 23076 बोला. चालेल? शक्तिपात पण असाच मिळणार मग. जायोमीला चार्ज करा. ओके. त्यामुळे आता जेव्हा जॉईन व्हाल स्वतःच्या नावाने जॉईन व्हा. कारण की इथे हा सेशन ऊर्जेचा आहे. तुमच्या नावाने तुमच्यापर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे. ओके. तर सगळे मस्त आहेत? छान आहेत? हो येस. हो व्हेरी अगदी गुड. छान. मला आजकाल ना म्हणजे हा सुरुवात छान जेव्हापासून मी झाली. मराठीमध्ये सुरू केलाय ना सेशन्स, त्याच्यामध्ये ग्रुप चांगला मिळतोय मला. सगळे मस्त आहेत. कोणी असं बोलत नाही की आहे ठीक आहे चाललंय. हे खूप महत्वाची गोष्ट आहे की जे काही आयुष्यात चाललंय मी मस्त आहे. तर आजचा मंत्र पहिल्या पेजवर लिहून ठेवायचा. कोणीही कधी विचारलं काय ग कशी आहेस, काय रे कसं आहेस, काय चाललंय, मस्त फाईन पहिलं काय आहे? मस्त 3 मस्त देते मी मंत्र. 3. फर्स्ट इज मी मस्त आहे. लिहून घ्यायचं. मी मस्त आहे. मी स्वस्थ आहे. स्वास्थ्य माझं चांगलं आहे. काय आहे? मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे आणि मी जबरदस्त आहे. अरे बापरे, जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे म्हणजे माझी एनर्जी एकदम फिट अँड फाईन आहे. माझं शरीर एकदम स्वास्थ्यपूर्ण हेल्दी आहे. आणि त्याच्यामुळे माझं भावना किंवा माझं थिंकिंग कसं आहे? मस्त आहे. आणि हे 2 गोष्टी जेव्हा मस्त असतील तेव्हा त्यातून होणारा जो रिझल्ट आहे तो जबरदस्त असणार आहे. बरोबर आहे? लॉजिकल आहे गोष्ट. हो. त्यामुळे याच्या पुढे कोणी विचारलं, मीच विचारणार आहे 7 दिवस. कसे आहात? मला ऐकू आलं पाहिजे. स्वस्थ, मस्त, मी जबरदस्त. जबरदस्त व्हेरी गुड. थँक्यू सो मच. मी थँक्यू बोलते. सो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रेकी लेव्हल 1च्या या कोर्समध्ये. मी प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, पॅरेंटिंग कोच, एंजल थेरपिस्ट, काउन्सिलर, मेंटॉर. स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायला थोडंसं अवघड वाटतं, पण एवढं सगळं आहे. फाईन. आता आपण इथे काय आलो? कशाला आलो आपण इथे? आजच्या दिवस इंटरॅक्शन आहे. उद्यापासून शिका काय शिकायचं. आज डागडुजी करायची स्वतःची. तर सगळ्यांनी बघितलं असेल आजचा टॉपिक काय आहे आपला? रेकी. आजचा टॉपिक आहे, कोर्सचा टॉपिक नाही. इंट्रोडक्शन. ओके. अजून मेन टॉपिक काय आजचा? कोणी वाचलं नाही का? मी टीमला सांगितलेलं सगळं डिटेल लिहायला, आज काय काय लिहिणार आहे. आणि प्रिपरेशन मध्ये मी सांगितलेलं कसं यायचंय, हसत या आणि मोकळ्या मनाने या. का मोकळ्या मनाने या? मी शिकवणार मोकळ्या मनाने, काय हातचं राखून ठेवणार नाही. तुम्ही मोकळ्या मनाने घेणं तुमची गरज आहे. गरज बोलण्यापेक्षा जबाबदारी. मी म्हटलं गरज नाहीये, जबाबदारी आहे. मराठी मधला माझा सेकंडच बॅच आहे, त्यामुळे मराठीचे शब्द इकडे तिकडे झाले तर माफ करून घ्या. कारण की ह्याच्या आधी मी इंग्लिशमध्ये कोर्सेस घेत होते. ठीक आहे. त्याच्यासाठी मी आधीच माफी मागते. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. येस अंबिका. टुडेज टॉपिक इज सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच आपलं अवचेतन मन. मेन 2 टाईपचे मन आहेत, माइंड आहेत. 3 टाईप आहेत, पण मेन ज्याच्या कॅटेगरी केल्या तर 2 टाईप आहेत. एक आहे चेतन, दुसरा आहे अवचेतन.
कॉन्शियस अँड सबकॉन्शियस. तर आजचा टॉपिक फक्त एवढा आहे की आपण सबकॉन्शियस माइंड काय आहे, कशासाठी त्याचा उपयोग आहे, कशासाठी एक अख्खा सेशन 1 तासाचा सबकॉन्शियस माइंड मध्ये काय एवढं इम्पॉर्टन्स आहे हे आज आपण बघणार आहोत. त्याच्या आधी एक प्रश्न मी आज प्रश्न विचारणार आहे. टुडेज टॉपिक ओके, मला माहिती आहे कॉपी पेस्ट करून नका देऊ. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आज मी विचारते. मनीषा मॅम, आपण इथे आज का आलो? सबकॉन्शियस मनाचा अभ्यास करण्यासाठी. आता मी बोलली म्हणून. ठीक आहे, सबकॉन्शियस मनाचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण सगळेजण इथे का आलोय? माझं सोडा, चला तुम्ही इथे का आलात? रेकी शिकायला. रेकी शिकायला. ओके, अजून? रेकी शिकून आपल्या कुटुंबाला आपल्या म्हणजे फॅमिलीसाठी त्याचं काहीतरी बेनिफिट करून देण्यासाठी. येस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे 7 दिवस कम्प्लिटली क्युरेटेड आहेत, कारण की प्रत्येक दिवस हा इम्पॉर्टंट आहे. पहिल्या दिवसावरती सेकंड डे वरती थर्ड डे, असे पूर्ण 7 दिवस आपण त्या हिशोबानेच प्लॅन केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा जो 7 दिवसाचा कोर्स आहे तो पूर्ण रेकी लेवल 1चा पूर्णत्वाचा कोर्स आहे, जेणेकरून 7व्या दिवशी तुम्हाला कळेल की आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल झालेला आहे. जो मी मेसेज टाकायला सांगितलेलं की स्वतःचा रस्ता, स्वतःचा मार्ग तुम्हाला स्वतः शोधायचा आहे, आणि तो शोधायला तुम्ही कॅपेबल होणार आहात, सक्षम होणार आहात. ह्याच्यासाठी रेकी लेवल 1. आता आपण इथे का आलो? रेकी शिकायला आलो, हिलिंग शिकायला आलो, कुटुंबासाठी आलो, स्वतःसाठी आलो. एक कॉमन तुम्हाला आन्सर देऊ, आपण इथे का आलो? आपण इथे आलोय आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. स्टेट ऑफ लाईफ, आता ज्या कोणत्या आपण स्टेटला आहोत तिथून आपल्याला पुढे जायचंय, ती चेंज करायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही गोष्ट आपण करतोय ती फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही करत आहे, तर आपल्या सगळ्यांची स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी आपण करतोय एवढी सगळी धावपळ. बरोबर आहे? त्यातलीच एक ही Yes. धावपळ. बरोबर आहे? सकाळी 7ला उठून बॅच घ्या, रात्री सगळं होऊन तुम्ही 9ला इथे येता. कशासाठी करतोय आपण हे सगळं? कुठे ना कुठे आपल्या स्टेट ऑफ लाईफला आपल्याला चेंज करायचं. बरोबर? आयुष्यात जे काही याच्या पुढे आपण करणार आहे, आपल्याला समजलं पाहिजे मी का धावतोय, मी का सकाळी उठतोय, मी का पळतोय. स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला, आणि त्यासाठी आज आपण आजपासून रेकीचा आधार घेणार आहोत. कळलं? हे काही गोष्ट ना क्लिअर असणं गरजेचं आहे. जोपर्यंत लाईफमध्ये क्लॅरिटी नाहीये ना, फोकस कशावर करणार? एक प्रेझेंट स्टेट असते, एक डिझायर्ड स्टेट असते प्रत्येकाची. मग हेल्थच्या बाबतीत असेल, फायनान्शियल असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, प्रेमाच्या बाबतीत असेल, कशाही बाबतीत असेल, एक प्रेझेंट स्टेट आहे, एक डिझायर्ड स्टेट आहे. इथपासून तिथे जायचं आहे. हे आपल्या पूर्ण धावपळीचं किंवा जगण्याचं एक फॅक्ट आहे. बरोबर? आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या थेरपीज किंवा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतो. परफेक्ट? इथपर्यंत समजलंय? मग आजचा टॉपिक तुम्ही बोलाल, रेकी शिकायला आलोय, सबकॉन्शियस माइंड का शिकायचं? कारण आत्ता, येस मनीषा मॅम बोला. सबकॉन्शियस जे मन आहे ना, ते जास्त शक्तिशाली किंवा त्याचे विचार ते अधिक आपल्याला जे हवं ते मिळू शकतो त्याच्याने, त्या विचारात. सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. हे लिहून ठेवायचं. आपण जगातली कोणतीही थेरपी शिकलो, कोणतंही पॅथी शिकलो, ॲलोपॅथी शिका, नॅचरोपॅथी शिका, होमिओपॅथी शिका, किंवा ऑल्टरनेटिव्ह थेरपी शिका, ज्योतिषशास्त्र शिकू, रेकी शिकू, न्यूमरोलॉजी, हिप्नॉसिस, व्हॉट एव्हर इट इज, सगळं येतं कुठे? सबकॉन्शियस माइंड. कळलं? त्यामुळे जो मूळ आहे त्याला जर पकडला, त्याला जर रिपेअर केला, त्याला इम्प्रिंटिंग चांगली दिली, तर पूर्ण आयुष्यच आपलं 360 डिग्रीने चेंज होणार आहे. 360 डिग्रीने आय एम टेलिंग यू. तर
आता पुढचे 7 दिवस आपल्याला आयुष्य 360 डिग्रीने चेंज करण्याच्या मार्गावरती उतरायचं आहे. हा पहिला जो कोर्स आहे तो आपण मार्गावर उतरणार आहोत, पाऊल टाकणार आहोत. पहिलं पाऊल आहे तो, पण वाट बघतोय. तू पहिलं पाऊल टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो. पण पहिलं पाऊल आपण टाकायला जरा कचरतो, विचारात पडतो, बरोबर. त्यामुळे पहिलं पाऊल जे आहे, रेकी लेवल 1चा अर्थ काय आहे? रेकी लेवल 1 म्हणजे आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी. ओके. त्याच्यानंतर येतो रेकी लेवल 2, रेकी लेवल 3, आणि मग जो 4th आणि 5th आहे दॅट इज ग्रँड मास्टर. पहिला लेवल आहे ट्रान्सफॉर्मेशन, 2nd आणि 3rd लेवल मध्ये आपण शिकतो रेकीच्या टेक्निक्स, आणि 3rd लेवल मध्ये तुम्ही काय बनता? सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर. आणि त्याच्यानंतर जे आहे ते ग्रँड मास्टर. तो बेसिकली जर रेकी मास्टर हीलर बनायचा असेल तर त्याचे किती स्टेप्स आहेत? 3. त्यातली ही पहिली पाहिजे, ज्याच्यामध्ये सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करणं गरजेचं आहे. कशाला मी माझं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करू? हा पहिला प्रश्न यायलाच पाहिजे. प्रश्न उद्भवले पाहिजे म्हणजे आपण विचार करतोय, बरोबर आहे. काय गरज आहे? मी तर चांगला आहे, मी तर चांगली आहे, माझं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड चांगलं काम करते, मला काय गरज आहे? बरोबर आहे. तुम्ही 3 ही स्टेप शिकवणार का? रेकी लेवल 1चा कोर्स आहे हा, रेकी लेवल 2, 3चा नाहीये. मी शिकवायला ग्रँड मास्टर पर्यंत शिकवेन, पण हा जो कोर्स आहे तो रेकी लेवल 1चा आहे. त्याच्यानंतर मग एनरोलमेंट आहे ते रेकी लेवल 2 आणि 3. तर आधी आपण बघूया हा 7 दिवस काय काय आपण करणार आहोत. पहिला दिवस आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग. सबकॉन्शियस माइंड काय आहे? उद्या आपण ऍक्च्युअल बघणार आहोत रेकी म्हणजे काय, रेकीचे प्रिन्सिपल्स काय आहेत, रेकी काय नाही. जी गोष्ट आपण शिकणार आहोत ती काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे, सोबतच ती काय नाही हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 3rd डे आहे पास्ट लाईफ मेडिटेशन, रिग्रेशन नाही, पास्ट लाईफ मेडिटेशन. त्याच्यानंतर असणारे ऑरा स्कॅनिंग. ऑरा कसा बघायचा, ऑरा आपल्या स्वतःच्या हाताने आपण कसा अनुभव करू शकतो आणि बघू शकतो. त्याच्यानंतर असणारे अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात, त्याचं मग ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल. तुम्ही स्वतःच्या बोलांनी पाण्याची चव बदली करू शकता, मिठाचा खारटपणा कमी करू शकता, फक्त स्वतःच्या बोलाने, अफर्मेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आपली चक्रा सिस्टीम. आपले जे चक्र आहेत ते आपल्या आयुष्यात येणारे जे काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, किंवा आपलं एकूणच नेचर आहे ह्याच्यावरती कसे संलग्न आहेत ह्याचा कन्सेप्ट किंवा ह्याचा लॉजिक आपण बघणार आहोत. म्हणजेच काय, एखादा माणूस जर एका पद्धतीने वागत आहे तर तो कसा का वागत आहे ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मग याच्या पुढे एकदा आपल्याला कळलं की समोरचा व्यक्ती असा का वागत आहे तर त्याच्याबद्दल राग येणं, रुसवा, फुगवा येणार का आपल्याला? लाईफ किती सोपी होणार जर आपल्याला कळेल की समोरचा माणूस असा का वागतोय. तर आपण त्याला उगाच रागवण्यापेक्षा आपण काय बोलू, ये तुझे चक्र आम्ही बॅलन्स करून देतो. माफ पण करायला चांगलं हो, आपण पण चांगलं हो, किती छान आहे. रेकी लाईफ सिंपल करते. एक वाक्य आता लिहून घ्या. ओके, आधी आपण कम्प्लीट करू. 6व्या दिवशी आपण हे शिकलो. 7व्या दिवशी आपण काय शिकणार आहोत ते म्हणजे डेली प्रॅक्टिसेसमध्ये काय करायचं आहे. एक्स्ट्रा ज्या काही गोष्टी आहेत त्या रेकीच्या व्यतिरिक्त त्या पण मी शिकवेल. प्लस लेवल 2, आता जो प्रश्न आलेला, लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये काय शिकवलं जातं, त्याची प्रोसिजर काय आहे, त्याच्यामध्ये एनरोलमेंट म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी काय काय आहे प्रोसिजर, फीज वगैरे स्ट्रक्चर, ते सगळं सिलेबस हे सगळं आपण 7व्या दिवशी डिस्कस करणार. कारण की ते आता करायला बसलो तर बाकी शिकवणार कधी आपण. त्यामुळे रेकी लेवल 1 फ्री आहे, शिकून घ्या ते. त्याच्यानंतर मग लेवल 2 आणि लेवल 3. ओके, तर काय लिहून घ्यायला सांगितलं होतं मी? लिहून घ्यायचं आहे रेकी, माझ्या गुरूंचे शब्द आहेत. रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलत्या टेक्निक, अभ्यास असं बोलत नाही. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय आहे? रेकी ही जगण्याची कला आहे. लिहून घ्यायचं. रेकी काय शिकवते? मला जगायला शिकवते. रेकी म्हणजे काय जादूटोणा नाही. रेकी शिकण्याची कला नाही, रेकी जगण्याची कला आहे. बाय हार्ट. उद्या जर कोणी विचारलं रेकी लेवल 1 करून आलीस, काय असतं रेकी लेवल 1, काय असतं रेकी, तर आपण कॅपेबल पाहिजे की त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, की रेकी काय आहे, रेकी काय नाहीये. बॅक टू द क्वेश्चन.
आपण इथे का आलो? हा सेशन फ्री आहे म्हणून आलो? नाही. नाही. पण हा सेशन फ्री आहे ना? फ्री तर आहे, पण याच्यामध्ये काय शिकायला मिळणार हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे ना. अजून मला हा माझं सेशन आयुष्य फ्री आहे जगायचं का? आहे सोप्या पद्धतीने. काय बोलता? माझं आयुष्य मला जितक्या सोप्या पद्धतीने चांगल्या रीतीने जगता येईल ते जगायचंय म्हणून मी इथं आली. व्हेरी नाईस. स्वतःचं आयुष्य आपण कशा पद्धतीने बदलू शकतोय हे पण अनुभव घ्यायचा आहे चांगला. व्हेरी गुड. अजून हॅलो मॅडम. स्वतःला आनंदी बनण्यासाठी. ओके. देन राजश्री साल अनम्यूट करा. स्वतः काय बदल करता येतील रेकीमुळे हे बघायचंय मला, म्हणून हा. मी आले. ओके. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अप्रोच इज व्हेरी नाईस. हा Hello, सेशन फ्री आहे. हा सेशन फ्री आहे. डोंट वरी अबाउट दॅट. हॅलो मॅम. हा बोला. मला स्वतःमध्ये चेंजेस करून आणायचे आहेत. पॉझिटिव्ह चेंजेस मला पाहिजे आहेत. त्यासाठी ऍक्च्युली मी हे सेशन जॉईन केलेलं आहे. रेकीमधून मला त्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि प्लस हा सेशन म्हणजे हा जो कोर्स आहे हा फ्री नाहीये तसं बघायला तर. हा पैशाने फ्री आहे तो. पण You got it. इथे मी वेळ देणार आहे, माझे श्वास देणार आहे मी इथे. आणि हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, खर्च करणार आहे मी. व्हिडिओ बघितलात का? हॅलो मॅडम. ओके ओके. नाही मी घ्यायला विचारते. आतील शक्तीची जाणीव. अजून हॅलो मॅडम. इथे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे. येस माधुरी. आपला लेवल 2 चा क्लास मग आज नाहीये. नाही. लेवल 2 इज ओव्हर. इथे लेवल 1 चे प्रश्न विचारा, लेवल 2 चे नाही. अच्छा अच्छा अच्छा. नाही मग लेवल 3 नंतर चालू होणार आहे. हो. मेसेज येईल तुम्हाला. अच्छा ठीक आहे चालेल. मला माहिती नव्हतं. ग्रुपमध्ये बघा आला असेल मेसेज. हा बघते. तर आपण इथे का आलोत? आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. बरोबर. हा सेशन फ्री आहे का? ऍज शी आन्सर्ड. हा सेशन फ्री नाहीये. इथे काय इन्व्हेस्टमेंट करतोय आपण? आपला सगळ्यात महागडी गोष्ट, वेळ, सगळ्यात महागडी गोष्ट, जस्ट नाव शी आन्सर्ड, श्वास. एनर्जी, श्वास. जगातला सगळ्यात महाग मौल्यवान जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला श्वास. श्वास. श्वास घ्या सगळ्यांनी. वेळ. वेळेचं चक्र चालू आहे. वेळ जी गेली पुन्हा येत आहे. चक्र पुन्हा चालू आहे. ते चक्र आहे. एकदा जाते परत येते, परत येते. एकदा श्वास घेऊन गेला, आणा परत. नाही. नाही आणता येणार ना. हम्म. एखादा माणूस समजा गेला, वाढला, तर वरतून आपण कितीही त्याला हवा ऑक्सिजन दिला, तो जागृत होणार आहे का? नाही. नाही करू शकत. कारण त्याच्यात चेतना नाहीये. चेतना हवी आहे. त्याच्यासाठी श्वास हवा आहे. बरोबर. त्यामुळे ह्याच्या पुढे जे 7 दिवस 1-1 तास म्हणजे 7 तास आपण इथे घालणार आहोत. त्या 7 तासामधला प्रत्येक क्षण मध्ये प्रत्येक श्वास आपण इथे इन्व्हेस्ट करत आहोत. किती मोठी गोष्ट इथे इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? हो. त्यामुळे ह्या कोर्सला आपण जितकं शक्य आहे तितकं जास्त एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. ओके. आणि जो लास्टच्या दिवसापर्यंत 7व्या दिवसापर्यंत राहील त्यांना खरोखर ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव इथे येणार आहे. ठीक आहे. तर करूया सुरुवात. येस. सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड एवढं महत्वाचं का आहे? कारण एक तर त्याची पॉवर आहे 90% मध्ये त्याची पॉवर आहे. आणि आपली जो कॉन्शियस माइंड आहे त्याची पॉवर फक्त 10% आहे. आपण यूज कोणता करतो? 10% पॉवरवाला कॉन्शियस माइंड. बट सबकॉन्शियस माइंड ज्याची पॉवर 90% आहे तो आपण कुठेतरी यूज करायला विसरतो आहे. त्यांना खरं तर कोणी यूज केला आहे? आपल्या संतांनी, महात्म्यांनी. म्हणून बसल्या बसल्या अख्खं ब्रह्मांड बघून यायचे. कोणत्या तारका कुठे आहेत, नक्षत्र कुठे आहेत बसून सांगत होते. एकाच वेळेस 4 ठिकाणी ते अवेलेबल होते. का? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग केलेली त्यांनी.
भलेही त्यांचा जन्म एखाद्या कार्यासाठी झाला असेल, पण जन्मापासून त्यांना ते माहित होतं का? नाही. कुठे ना कुठे त्यांना सद्गुरूंचा आधार लागला, त्यांच्या गुरूंचा आधार लागला, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली. बरोबर? मग आपण पण त्यांचेच अंश आहोत, या परमेश्वराचे अंश आहोत. मग आपल्याला कोणी अडवलंय का? नाही. आपल्याला अडवलंय आपल्या विचारांनी. सबकॉन्शियस माइंडच्या मध्ये आपण खूप एक फॉग, कचरा जमा करून ठेवला आहे. आज तो फॉग आपल्याला झाडायचा आहे. आजचा सेशन फक्त आहे आपली सबकॉन्शियस माइंडची डागडुजी करायची आहे. अंघोळ रोज करतो आपण. आपल्यातला प्रत्येकातला माणूस, यातला प्रत्येक व्यक्ती काय करतो? अंघोळ करतो रोज, साफसफाई करतो स्वतःची. त्याची साफसफाई हो. आपण लास्ट टाइम कधी केलेली? माहित नाही. केलेली मंगेश सर आपण? हो मॅडम, कधी केली? म्हणजे प्रयत्न केलेला, मेडिटेशन करतो मी डेली. झाली का साफसफाई? म्हणजे मेडिटेशन करायच्या अगोदर खूपच कचरा होता. मेडिटेशनची प्रॅक्टिस 1 वर्षापासून करतोय, तर खूप चांगलं पॉझिटिव्ह वाटतं. ओके, मग कचरा साफ झाला ना आपला? याचा अर्थ काय? रेकी शिकायला निघालोय, घर बांधायला निघालोय, पाया भक्कम करणं गरजेचं आहे की नाही? येस. येस. आज आपण पाया त्याचा बघणार आहोत, खोदकाम करणार आहोत, साफसफाई करणार. तर रेकी म्हणजे काय? ह्या जगामध्ये सगळ्यात खरा आहे तो श्वास आहे. श्वास घेतला, श्वास गेला, एक क्षण मागे गेला. बरोबर आहे? आपण नेहमी ऍक्च्युली काय होतं, माझ्या काही क्लायंट्स येतात, काय बोलतो, मी देवाचं एवढं सगळं करतो, मी मेडिटेशन करतो, मी सगळं करतोय, जे काय अफर्मेशन, जे टेक्निक्स आहेत मी सगळं करतोय, पण मला रिझल्ट काय येत नाही. Yes. बरोबर? सगळ्यांचं कॉमन क्वेश्चन आहे. रिझल्ट काय येत नाही आपल्याला? कारण आपण काय करत आहोत, जिथे जगायला पाहिजे तिकडे जगत नाही आहोत. खरं काय आहे? श्वास खरा आहे. खरा आहे तो वर्तमान आहे. भूतकाळ भविष्यकाळ खरा आहे का? आपण काय नाही. करतो? भूतकाळाची चिंता करत बसलोय. भीती आहे, चिंता आहेत भूतकाळातल्या. एखादं आपल्यासोबत झालेला प्रसंग आहे, त्याची चिंता आहे, त्याचं टेन्शन आहे, त्याची भीती आहे. कसली? भूतकाळाची. आणि फ्युचरची आपण प्लॅनिंग करतोय, स्वप्न बघतोय, रंगवतोय. हे सगळ्या दोन्ही गोष्टी ज्या पकडून ठेवलेल्या आहेत, ते सगळं आपण कुठे करतोय? वर्तमानात बसून. पण ऍक्च्युली वर्तमानात बसून काय करायचंय? कार्य करायचंय, काम करायचंय, ऍक्शन घ्यायचे, जे आपण करत नाही. आणि मग आपण बोलतो की माझं कामच होत नाही. दिवस कसा गेला काही कळतच नाही. वर्ष कसं गेलं काही समजलंच नाही. डिसेंबरला बोलतो, दर डिसेंबरला. सगळ्यांचं आपलंच कॉमन आहे ना. कसं वर्ष गेलं काय समजलं नाही. कसं समजणार? आपण काय केलंच नाही. भूतकाळाची चिंता केली, भविष्याची पण चिंताच केली. डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफला अचीव्ह करण्यासाठी आपण काय केलं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा, जेणेकरून आपली दृष्टिकोन चेंज करणं गरजेचं आहे. सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करायचं म्हणजे वर्षानुवर्षाचा एक ढाचा तयार झालेला आहे, तो ढाचा जरा काढायचा, त्याच्याऐवजी चांगला सकारात्मक ऊर्जांनी भरलेला एक प्रिंट तिकडे आपल्याला ठेवायची आहे. आणि त्याच्या हिशोबाने तो एकदा जर फोकस झाला तर आपली ऍक्शन जी असेल ती पण फोकस्डच असणार आहे. आणि मग रिझल्ट का नाही येणार आपल्याला? चूक आहे की बरोबर आहे? बरोबर. परफेक्ट आहे गोष्ट. त्यासाठी सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. जे मंगेश सर 1 वर्षापासून काय करतायत? ट्रेनिंग करतायत सबकॉन्शियस माइंडची. तीच आपल्याला जरा फास्ट करायची आहे. ओके. त्यामुळे आपण आता काय, घरी जेव्हा गणपती येतो तेव्हा घराची झाडलोट करतो, सजवतो घर. मग उद्यापासून त्या शुद्ध ब्रह्मांडीय ऊर्जेचं स्वागत करायचं आहे, तर मला माझं घर शुद्ध करायला नको का? त्याच्यासाठी आजचा दिवस. हे बघा, आपण कसंही जगलो ना, रडत जगलो, हसत जगलो, काही विवळत जगलो, आयुष्य संपणार आहे. फॅक्ट गोष्ट. मग तेच आयुष्य जर हसत जगलो, काय प्रॉब्लेम आहे कोणाला? काहीच नाही. दृष्टिकोन बदलायचा आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, मधला आहे तो प्रवास. त्या प्रवासासाठी देवाने दिला आहे तो श्वास. श्वासाला घेऊन सबकॉन्शियस माइंड सोबत फोकस्ड ऍक्शन करायचे आहे. एनर्जी युटिलाइज करायची आहे ती ब्रह्मांडाची, जी आहे म्हणूनच चेतना आहे माझ्यात.
एनर्जी घ्यायची आहे ब्रह्मांडाची, हात धरायचा आहे रेकीच्या टेक्निकचा. सोप्या भाषेमध्ये रेकी काय ते सांगितलं. रेकी ऍक्च्युअली आपण उद्यापासून शिकणार आहोत, पण त्याचं मी सांगून टाकते की रेकी म्हणजे काय आहे? सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा. आपल्याला माहित नव्हतं, आपल्याला लहानपणापासून माहिती आहे ही गोष्ट, पण आपल्याला कोणी पण आपण सांगितलं लक्ष नाही दिलं की नाही. ह्याला आपल्याला यूज करायचा आहे. आपल्या ग्रंथांमध्ये आहे, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, आपल्या पुराणांमध्ये आहे, पण रेकी जेव्हा बाहेरून एक शब्द येतो तेव्हा आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स कळतो. परफेक्ट आहे. नाहीतर आपल्याला आपल्या सगळ्या ग्रंथांवरती डाऊट. आपला प्रत्येक ग्रंथ असो, ज्ञानेश्वरी असो, गीता असो, ही एकच गोष्ट शिकवते, शरणागती घ्या. शरणागती घ्या म्हणजे काय? आता समजा मी इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलली, शरणागती घ्या, इंद्रियांचं दमन करा, शमन करा, एक माणूस नाही इथे थांबणार. त्यापेक्षा मी बोले सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करूया आपण. बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, माझी एक तरी ओवी अनुभवा. त्यांना कॉन्फिडन्स आहे, माझी एक पण ओवी तुम्ही उचला आणि अनुभवा, सगळ्यामध्ये अर्थ सेमच निघणार आहे. तुमचं आयुष्य 360 डिग्रीने ट्रान्सफॉर्म होणार. आपल्याला सेल्फ डाऊट आहे, त्यांना नव्हता. तर ह्याच्या पुढे काय करायचं आहे? दृष्टिकोन चेंज करायचा आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? त्याच्यामध्ये ना वर्षानुवर्षाचा, या जन्माचा, ह्याच्या आधीच्या कित्येक जन्माचा डेटा ना पूर्ण असा साचलेला आहे. आणि हा डेटा कसला आहे? आपल्या कर्मांचा. आपण बोलतो ना कर्माने आलं. कर्माने आलं म्हणजे काय? असे सेंटेन्स लिहून आले, बघा कर्म आलं, आता तू हे तुझ्यासोबत असं होणार आहे, असं नाही. हा डेटा जो फीड आहे तो सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. जेव्हा गर्भामध्ये बाळ तयार होतं, आधी त्याचा एनर्जी बॉडी तयार होत असते सबकॉन्शियस माइंडच्या हिशोबाने. त्याच्यानंतर मग त्याची फिजिकल बॉडी तयार होते. कशावरून? त्याच्या जीन्स आणि डीएनएच्या इम्प्रिंटिंग वरून. सबकॉन्शियस माइंड ठरवेल की माझ्या जीन्स, माझ्या डीएनए मध्ये काय एक्सप्रेशन व्हायला पाहिजे, कोणत्या टाईपचं डीएनए जीन पाहिजे. आणि जसा डीएनए आहे, जसे एक्सप्रेशन्स आहेत, तसं माझं ऍक्शन असणार आहे. बरोबर. आणि जशी माझी रोजची ऍक्शन तशी माझी सवय, जशी माझी सवय तो बनला माझा लाईफचा पॅटर्न. सुरुवात कुठून झाली? सबकॉन्शियस माइंड. म्हणून लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, फिजिकल, फायनान्शियल, रिलेशनशिप, भावनिक, आध्यात्मिक, ह्या सगळ्यांचा मूळ आहे तो सबकॉन्शियस माइंड आहे. रेकीमध्ये आपण काय करणार आहोत? रेकीच्या टेक्निक्स आणि सबकॉन्शियस माइंडची पॉवर एकत्र करून आपण जीवन जगणार आहोत. मग हे सगळे इश्यू सॉल्व्ह होतील की नाही होणार? होते. नक्कीच होणार. मी इथे कोणते फॉल्स प्रॉमिसेस करत नाही की उद्यापासून एक जादूची काडी फिरणार आहे, एक बटन दाबलं जाणार आहे, अचानक चमत्कार होणार आहे. नाही होणार. कन्सिस्टन्सी गरजेची आहे, ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तूप खाल्ल्यावरती रूप होत नाही. लगेच रूप येतं, तूप खाल्ल्या उद्या एकदम ग्लो आला, नाही होणार. सगळीकडे ऍप्लिकेबल आहे ही गोष्ट. रेकीमध्ये पण हीच गोष्ट ऍप्लिकेबल आहे, पण तुम्ही करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सातत्याने टिकणं गरजेचं आहे. इथपर्यंत कळलं आहे की सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग का आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे, ह्या एका गोष्टीसाठी. आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही रेकी शिका, न्यूमरोलॉजी शिका, हिप्नॉसिस शिका, सगळं अचिवेबल आहे. तर आता बोललात मॅडम सगळं सांगितलं, पण आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी काय होतं, आपल्याला नको असलेल्या गोष्टीच आपल्या समोर येतात, अति तीव्रतेने येतात. जी व्यक्ती आपल्या सोबत नको आहे आपल्याला, तीच व्यक्ती किंवा त्याच टाईपच्या व्यक्ती आपल्याला वारंवार मिळतात, भेटतात. ज्या घटना आयुष्यात नकोच आहेत त्याच घटना का घडतात? बरोबर. कदाचित आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर असतं म्हणून. बिकॉज वी फोकस. जिथे आपण फोकस लावू तिकडे आपली एनर्जी डायव्हर्ट होणार आहे आणि दॅट विल मल्टिप्लाय. पूर्ण फोकस गेल्यावरती एनर्जी गेली, ते मल्टिप्लिकेशन झालं. अंडरस्टूड. पण त्याचं मेकॅनिझम काय आहे? ह्या ब्रह्मांडाला ना करत बसतो ना मॅम. हा, म्हणजे काय होतं, एक्झॅक्टली होतं काय, हे आपल्या वरवरच्या गोष्टी आपल्याला माहितीये, पण त्याच्या मागे लॉजिक काय आहे, मेकॅनिझम काय आहे, सबकॉन्शियस माइंडची कसं रिलेटेड आहे ही गोष्ट?
हा ब्रह्मांड आहे ना, आपण मागतो कोणाकडे? देवाकडे. हम्म. काय मागतो? देवा आम्हाला जे हे काय दिवस आपल्याला दाखवू हवं नको आहे. हा. देवा माझ्या आयुष्यात हे मला आणून नको हा कधी. देवा हे नकोय. हम्म. नकोय तिकडे फोकस आहे आपला, पाहिजे तिकडे फोकस नाहीये. हा पहिला मुद्दा, फोकस. जिकडे फोकस जाईल तिकडे एनर्जी जाणार. हम्म. हा रूल आहे ब्रह्मांडाचा, जिकडे तुम्ही फोकस करा तिकडे तुमची एनर्जी जाणार, तिकडे तुमची एनर्जी जाणार, ती गोष्ट मल्टिप्लाय होऊन येणार तुमच्याकडे. आपण फोकस कुठे करतोय? मला काय नको आहे याचा जप करतो आपण, लिटरली जप करतो. आणि तो जप पण कसा करतो माहितीये का? पूर्ण फील करून. हम्म. हे जर मला गाडी पाहिजे तर आपण काय बोलणार? मला गाडी पाहिजे. फील करून बोल गाडी पाहिजे. कारण जसं फील करून बोलणार तसा आपण व्हायब्रेट होणार, आपले सेल्स व्हायब्रेट होणार, तसा रिस्पॉन्ड आपल्या शरीराकडून मिळणार, तेच केमिकल्स रिलीज होणार, आपलं ऑरा पण त्याच लेवलने व्हायब्रेट होणार. मग ह्या ब्रह्मांडातून जी गोष्ट त्या लेवलला व्हायब्रेट होते तीच आपल्या बाजूला येणार. बरोबर आहे? आपण जर लोअर व्हायब्रेशनला व्हायब्रेट करत राहिलो तर त्या व्हायब्रेशनची संलग्न जी गोष्ट आहे तीच आपल्या समोर येणार. हेच जर आपण हायर स्टेटला व्हायब्रेट केलं तर, सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कसलं आहे? ऐश्वर्य, प्रॉस्पॅरिटी. म्हणून तिला कॅप्चर करणं, तिथे पोहोचणं थोडं डिफिकल्ट पडतं. माणसाकडे सगळ्या वेळी सगळं असतं का? हेल्थ नाही. हेल्थ असेल तर काय? पैसा नाहीये. पैसा आहे तर रिलेशनशिप नाही. रिलेशनशिप आहे तर काय? हेल्थ नाहीये. काही ना काही कुठेतरी आहे ना. कर्मानुसार येणार. प्रत्येकाला कर्म आहे. देवाला संतानाने चुकले, आपल्याला कसे चुकू शकतात? पण हा देहामध्ये जन्माला आलोय कारण की पुण्य केलंय. बरोबर? मग ज्यासाठी जन्माला आलोय ती गोष्ट प्राप्त करायची असेल तर कसल्या ना कसल्या गोष्टीचा एक धागा पकडून ठेवणं गरजेचं आहे. हे माझ्या पॅरेंटिंग कोचिंग मध्ये मी सांगते. कारण की पॅरेंट्सला वाटतं की हे नाही मिळवलं, एवढे पर्सेंट पाहिजे, सगळं पाहिजे. अरे पण त्याला जे पाहिजे ते आधी शिकवा. प्रॉब्लेम पॅरेंट्स मध्ये आहे. दोष मुलांना देणार. तुमचेच जीन्स आहेत, तसेच वागणार, हे विसरतो आपण. जे शिकवायला पाहिजे ते शिकवत नाही. मी काय म्हणते, प्रपंच आहे ना, सगळं आहे, सोबत बॅलन्स राखणं गरजेचं आहे. कसला बॅलन्स राखायचा आहे? परमार्थाचा. परमार्थ म्हणजे काय? ध्यानाला बसणं आणि सगळं नाही. परमार्थ एक सिंपल साधं लॉजिक आहे, रोजच्या जीवनामध्ये आपण फॉलो करायचं आहे. श्वासासोबत जगणं, प्रत्येक प्रेझेंट स्टेटमध्ये जगणं, हा परमार्थ आहे. बाकी काही परमार्थ म्हणजे काही नाही. पण तो धागाने एका हाताने पकडून ठेवणं गरजेचं आहे. मग लाईफमध्ये चेंजेस कसे येतात ते आपण बघू. रेकी पण हेच शिकवते. काय शिकवते? प्रत्येक क्षणाला तुला कसं जगायचं आहे, तुला काय विचार करायचा आहे, तुला काय कार्य करायचं आहे, तू कसं बरोबर वागशील, हेच रेकी शिकवते. जगा वेगळं काही नाहीये ती गोष्ट. पण जगा वेगळं वाटेल कारण की आपला दृष्टिकोन कधी त्या हिशोबाने आपलं बघितलं नाहीये. वाकडं झालेलं सरळ करायचंय आणि बघायचंय. आता सबकॉन्शियस माइंडला फोकस करायला लावायचं, त्याची ट्रेनिंग करायची आहे. ओके, आता ही ट्रेनिंग मी बोलणार कशी करायची. पहिलं तर हे लिहून घ्या, मला आयुष्यात काय पाहिजे. 5 गोष्टी पाहिजे असतात कोणत्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये. पहिलं काय आहे? परमसुख. लिहून घ्यायचं, मला काय पाहिजे आयुष्यात. त्याच्या पुढे कधी आपण विसरायचं नाही. काय पाहिजे मला? फर्स्ट थिंग इज परमसुख. परमसुख. त्याच्या पुढे अजून काय सुख मागणार? स्वतःला एकदम उच्च स्थानी ठेवून द्यायचं. परमसुख पाहिजे. त्यातून काय येणार? समाधान. म्हणजे ह्याच्या पुढे मी काय अजून मागणार नाही. समाधान. नंतर आता हे सगळं करायला आरोग्य तर पाहिजे. आरोग्य, ऐश्वर्य. पहिले काय? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय? फक्त पैसा नाही, प्रॉस्पॅरिटी. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉस्पॅरिटी पाहिजे, एनर्जी पाहिजे, लक्ष्मीची एनर्जी हवी आपल्याला, प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स हवा आहे, विपुलता. कलियुगात राहतो, पैसा लागणारच आहे ना. आणि याच्यावर गोष्टी मिळाल्या आणि जीवन नाही मिळालं तर दीर्घायुष्य. 5वी गोष्ट दीर्घायुष्य. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला? आणि काही लोक काय बोलतील? मोक्ष हवा आहे. कसा मिळेल? या 5 गोष्टी एकदा मिळवल्या
तेव्हा आपण विचार करू, अरे जन्माला आले कशासाठी आले मी. नाहीतर तोपर्यंत आपण ह्या 5 गोष्टींच्या गोंधळामध्ये, मुलाचं लग्न बाकी आहे, मुलीचं लग्न बाकी आहे, करिअर बाकी आहे, विजा भेटत नाही, असं नाही तसं नाही, बरोबर. लोन आहे, घर घ्यायचंय, ह्या गोष्टी मिळवून घ्या आणि मग पुढचा प्रवास करायला तुम्ही मोकळे. त्याच्यासाठी 50ची वाट बघायची गरज नाहीये. आपण फ्रेमवर्क बनवलाय ना, 50च्या नंतर परमार्थ बनवला कोणी? आपणच. हुशार, सगळ्यात हुशार व्यक्ती कोण आहे अॅनिमल मध्ये? मनुष्य. सगळ्यात हुशार प्राणी. प्राणी पण बोलतोय, हुशार पण बोलतोय स्वतःलाच, आणि पदवी पण स्वतः दिली आपण. उलट प्राणी प्रकृतीच्या हिशोबाने वागतात, त्यांना सांगावं नाही लागत, आपल्याला सांगावं लागतं, बरोबर आहे. आपण क्लास अटेंड करतोय, ते नाही करत आहेत. बुद्धीचं वैभव आहे आपल्याकडे. बुद्धीचे पण 3 प्रकार. आता मी ना वेगळ्या दिशेला जाते, बुद्धी वगैरे सांगून टाकते. बुद्धीचे 3 प्रकार काय? बुद्धी आहे, विवेक आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे. ती जागृत करायची. ती कुठून येणार? श्वासातून येणार, फिल्टर आउट होऊन येतो तो सत्सद विवेक बुद्धी. ओके, पुन्हा रेकीकडे येऊया, सबकॉन्शियस माइंडकडे येऊया. हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड देन. काय पाहिजे कळलं. आपण याच्यामध्ये काय शिकलो? लेवल 1 मध्ये ना आनंदाला स्पर्श करणार आहोत. आणि हा जेव्हा एकटा संपेल ना, तेव्हा तुम्ही स्वतः बोलाल, मी या जगातली सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे, भाग्यशाली. कसं शक्य आहे मॅडम? माझ्या आयुष्यात एवढं सगळं चालू आहे. अरे चालू असणार आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात चालू आहे. माझे गुडघे दुखतायत, ठीक आहे, पाठ दुखते, कंबर दुखते, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जण कर्म घेऊन आलोय. दॅट व्हॉट टू हॅपन. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? आपण हे मिळवणार कसं आहोत, बरोबर. सकारात्मक विचार. सकारात्मक विचार. बी पेरायची आपल्याला. आपल्याला काय पेरायचं आहे? बिया पेरायच्या आहेत. एक बी पेरलं, एक बी रुजू केला तर 1000 बिया मिळतील, फळं मिळून बसून खायचंय. पण सकारात्मक तर रुजवणं गरजेचं आहे. ओके, तर यासाठी सबकॉन्शियस माइंडचं काय करावं लागेल? आपल्याला ट्रेनिंग करावं लागेल. त्यातला पहिला मुद्दा काय सबकॉन्शियस माइंडिंगचा ट्रेनिंग मधला? तर तो म्हणजे अफर्मेशन. पहिलं जे आहे ते म्हणजे आपल्याला अफर्मेशनचा अर्थ काय आहे? सकारात्मक ऊर्जांनी व्हायब्रेट होणारे वर्ड्स आहेत, जे बोल आहेत, त्यांना एकत्र करून केलेले वाक्य जे आपल्याला बोलायचं आहेत. नको तो जप केला, आता चांगल्या गोष्टींचा जप करायचा आहे, त्या गोष्टीची कनेक्शन प्रस्थापित करायचं आहे, म्हणजे अफर्मेशन. जिजामातांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, तुम्ही राजे आहात. त्यांना पटलं, लहानपणापासून सबकॉन्शियस माइंड प्रिपेअर झाला, फॉर्मॅटिंग झाली, मी राजाच आहे, मी महाराजाच आहे, स्वराज्यच करायचं आहे आपल्याला. तेव्हा कुठे ते घडलं ना. रिइम्प्रिंटिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जर मला विचारली तर मी बोलेल व्हिज्युअलायझेशन. का? सगळ्यांनी पटकन डोळे बंद करा आणि सफेद हत्ती बघा. दिसतो का बघा? दिसला? सहज दिसला की प्रयत्न करावा लागला? सहज दिसतं. सहज प्रयत्न करावा लागला? नाही. थोडा प्रयत्न करावा लागला. एक सफेद हत्ती आपल्याला आकृतीमध्ये, त्याच्यामध्ये व्हाईट कलर टाकावा लागला. का? वेळ का लागला? छोटी गोष्ट होती, अचीव का नाही केली आपण लगेच? कारण आतापर्यंत सवय झाली काळा हत्ती बघायची, काळा बघण्याची. कारण काय आहे? व्हिज्युअलायझेशन करावं लागतंय. कळलं? ही पॉवर आहे व्हिज्युअलायझेशनची. तुम्हाला त्या गोष्टी ज्या आपल्याला अचीव करायच्या आहेत ना, त्याच्याशी आपल्याला कनेक्शन प्रस्थापित करावं लागेल, मग ते अचीव करणं आपल्याला सोपं होईल. गाडी मागायची आहे, कोणत्या ब्रँडची गाडी पाहिजे? देव विचारतो, गाडी पाहिजे? मला सांग तरी कोणती गाडी पाहिजे तुला, किती लाखापर्यंत पाहिजे? पण ती गाडी आणण्यासाठी तुझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे लागतील, माझे ते माग. डायरेक्ट गाडी मागतो आणि चल मागितलीस. कोणती गाडी पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, कोणता रंग पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे? या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आधी आपल्या आल्या पाहिजे, मग आपण मागू शकतो.
मागण्याची पण टेक्निक आहे. ब्रह्मांडाला भाषा कळते व्हायब्रेशनची, अॅनिमल्सला भाषा आहे, बर्ड्सला भाषा आहे. मग या ब्रह्मांडाला पण भाषा आहे की नाही? आपलं घर जर आपल्याला तथास्तू बोलतोय, तर ब्रह्मांड पण सतत तथास्तू बोलतोय. रेकी काय आहे? रेकीला एक वेळ आपण मागून मागून थकू, पण रेकी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही. हे वाक्य लिहून ठेवायचं. रेकी म्हणजे ब्रह्मांड आहे. त्याला मागून मागून आपण थकू, पण त्याच्याकडे तर सगळं विपुल अमाऊंट मध्ये आहे, इन्फिनाईट. तो कसा काय थकेल? तो देऊन थकणार नाही, मागायला आपण चुकतो. म्हणजेच काय, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या लेवलला व्हायब्रेट करायचं आहे, कंपनं तयार करायची आहे. त्याच्यासाठी सबकॉन्शियस माइंडचं मग ट्रेनिंग घ्यावं लागेल. ओके, फर्स्ट काय होतं? अफर्मेशन. नेक्स्ट इज व्हिज्युअलायझेशन. थर्ड काय आहे? पण होतं मंगेश सर, मेडिटेशन. तर बोला, रेकी लेवल 1 ला, रेकी लेवल 2 ला मेडिटेशन करायला बसवणार का? ध्यान धारणा, ध्यान. आपण जे शब्द असेच वापरतो. ध्यान म्हणजे काय? फोकस. मंगेश सर, नाव घेतलं गायब मंगेश सर. मेडिटेशन म्हणजे काय? कोणाला माहिती? इथे कोण मेडिटेट करतं किंवा मेडिटेशन ट्रेनर आहे? मनाची एकाग्रता आपल्या साध्य करणं. एकेकाने, वन ॲट अ टाइम. बोला. ध्यान Yes, yes. करणे आपल्या बॉडीचे म्हणजे सर्व चक्र संतुलित करण्यासाठी मेडिटेशन आवाज येत फायदा नाहीये होतो. तुमचा. मी म्हटलं आपल्या बॉडीतील जे चक्र असतात, 7 चक्र असतात, ते संतुलित केल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो. मेडिटेशन करून ते संतुलित करू शकतो आपण. ओके, त्यापर रेकीने बरोबर. मनाची एकाग्रता एखाद्या ठिकाणी करणं. येस. अजून? मनाची एकाग्रता म्हणजे मेडिटेशन करताना मुख्य म्हणजे एकतर श्वासावरती लक्ष केंद्रित असतं आणि त्याचबरोबर आपल्याला काय हवंय त्याच्यावरती, त्या विचारांवरती फोकस असतो. मी जे मेडिटेशन करते, तो मेडिटेशन मध्ये बेसिकली आपण काय करतो? श्वासांवर लक्ष श्वासावरती ठेवतो आपण जगतो. या श्वासासोबत जगणं. लिव्ह विथ युअर meditation. ब्रेथ, दॅट इज मेडिटेशन. ध्यान केंद्रित करणं. मग एखादी गृहिणी जर सुंदर स्वयंपाक बनवत असेल, तिला ते आवडीचं गोष्ट आहे, तिच्यासाठी ते मेडिटेशन आहे. ओके. सिंगरसाठी सिंगिंग त्याचं मेडिटेशन आहे, डान्सरसाठी डान्सिंग त्याचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन मध्ये 10 तास ध्यानाला बसणं नाही, कारण की तिकडे बसायला म्हटलं तर आपण पूर्ण जग फिरून येतो. मेडिटेशन म्हणजे काय? आपल्या श्वासासोबत जगणं. श्वास म्हणजे मेडिटेशन नाही, श्वासासोबत जगणं मेडिटेशन. काही अवघड नाही, सोप्या गोष्टी रोजच्या जीवनातल्या. एक नव आहे आपली, 24 तास एकच काम आहे तिला, विचार करत बस. दिवसाला 70 ते 80 हजार ती फक्त विचार करते. तिला डायव्हर्ट करायचंय, सकारात्मक विचार कर. तिला काम ते दिलंय, आपण तिला जरा चांगलं काम देऊया. ओके, सो मेडिटेशन काय कळलं? काय करतो मेडिटेशन मध्ये आपण? खरं तर ते म्हणजे डोळे बंद करतो. सकाळी मोस्टली आपण कधी करतो मेडिटेशन? ब्रह्ममुहूर्तावरती करतो, पहाटे झोपून उठल्यावरती करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे एक्झॅक्टली काय करतो आपण? आपला कॉन्शियस माइंड झोपलेला असतो, सबकॉन्शियस माइंड उठत असतो, अल्फा स्टेटमध्ये असो, अजून त्याच्या वरच्या स्टेटला असो, तेव्हा त्याला आपण बोलतोय उठ, हे बघ तुला हे सगळं करायचं आहे, हे सगळं तुला अचीव्ह करायचं आहे. मेडिटेशन करताना गायडेड मेडिटेशन असू शकतं. डोळे बंद करतो, श्वासावर लक्ष ठेवायला सांगतो, अफर्मेशन बोलले जातात किंवा आपण देतोय आणि आपण व्हिज्युअलाइज करतोय. कोणाला सांगतोय हे सगळं? जो जागा होतोय ना, सबकॉन्शियस माइंडला सांगतोय. आणि मग त्याला हळूहळू तो बंद होतो सकाळी 7च्या नंतर, 6च्या नंतर, आणि कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होऊन कामाला लागतो. पण ह्याचं फॉर्मॅटिंग सकाळी करून ठेवलेलं आहे. आणि मग जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा काय बोलतो? आजचा दिवस चांगला गेला, एनर्जी फील झाली का? ह्याचं फॉर्मॅटिंग सकाळी करून ठेवलं, याने दिवसभरामध्ये तेच काम आपल्याकडून करून घेतलं. किती सोपी गोष्ट आहे. असं जीवन जगायचंय रोज असत. बाकीच्या गोष्टी होत राहतील ना. प्रपंच जो आहे तो आता ऑटोमेशन वरती गेलेला आहे आपला. रोज सकाळी उठायचं आहे, जेवण बनवायचं आहे, डबा बनवायचा आहे, ट्रेन पकडायचा आहे, पळायचंच आहे, काम करायचंच आहे. बरोबर?
पण ह्या बाकीच्या गोष्टीला प्रयत्नपूर्वक त्या करायच्या. हे महत्वाचं आहे. तेव्हा मग बॅलन्स येईल. परफेक्ट चाललोय? Yeah. पटतंय? तर आता 1 तास होत आला आहे. आपण पीपीटी बघूया, नाही तर माझा चेहरा बघून बघून कंटाळाल. पीपीटी मध्ये जे काही आहे ते मी ऑलरेडी बोलून घेतलं. मला पीपीटी बघून बघून बोलावं असं नाही वाटत. रिव्हिजनसाठी मी पीपीटी ठेवतो. पहिलं 1 तास संपता संपता मी काय म्हटलेलं, तुम्ही या जगातले भाग्यशाली व्यक्ती म्हणून तुम्ही घोषित करणार आहात स्वतःला. कसं शक्य आहे? प्रत्येक गोष्ट शक्य आहे ना त्याच्या साक्षीने. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी हे ब्रह्मांडा तू मला उठवत आहेस. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू जागं करत आहेस. बरोबर आहे? तर रोज या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात, त्याच्यात माझा नंबर नाही आला. मी भाग्यशाली आहे. एवढं सगळं रामायण नाही घ्यायचं त्याच्यासमोर फक्त काय बोलायचं, मी भाग्यशाली रात्री आहे. झोपायच्या आधी, सकाळी उठल्यावर थँक्यू सो मच. आजपर्यंत तू जे काही मला दिलंस त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि पुढे जे काही देणार आहेस त्याच्याबद्दल सुद्धा मी आभारी आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल मी आभारी आहे. का? माझ्या कुटुंबातच ह्या व्यक्ती का आल्या? माझे कर्म भोगण्यासाठी मला मदत करतायत, त्यांचे कर्म भोगण्यासाठी मी मदत करते. थँक्यू फॉर दॅट. किती सेकंड लागले थँक्यू बोलायला? झोपायच्या आधी, झोपून उठल्यावरती. बरोबर आहे? दुसरी गोष्ट, मी भाग्यशाली का आहे? तुझ्यासमोर हात जोडते ना, हे देह धडधाकट ठेवला आहेस. तुला बघत आहे, या ब्रह्मांडाला, या निसर्गाला मी बघत आहे, अनुभव घेत आहे. थँक्स फॉर दॅट. कारण की आज कित्येक लाखो करोडो व्यक्ती असे आहेत ज्यांचे हातपाय माझे धडधाकट, भलेही कुठे काय दुखत खुपत असेल पण आहेत. थँक्यू फॉर दॅट. मी भाग्यशाली आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं रिझन, ते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आज आपण या लाईफच्या कोणत्याही स्टेजमध्ये असो, कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये असो, तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या या जगातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन मी जगत आहे. ट्रू? आज या क्षणाला सुद्धा मी एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीचं स्वप्नातलं जीवन जगते. त्याच्यापेक्षा मी नक्कीच भाग्यशाली आहे. दृष्टिकोन चेंज करायचा आहे. फॉर्मॅटिंग जी बनवली आहे ना वर्षानुवर्ष चुकीची, तिला जरा आता आपल्याला चांगलं बनवायचं आहे. मग ऍक्शन चांगल्या होतील. ऍक्शन चांगल्या झाल्या की व्हायब्रेट झाल्या की जे पाहिजे त्या गोष्टी मिळवता येईल. टेक्निक वापरायचे रेकीच्या. कळतंय आपल्याला पुढे 7 दिवस काय करणार आहोत. किंवा लेव्हल 2 ला तुमच्यातले काही जण लेव्हल 2 ला ऍडमिशन घेतील, लेव्हल 3 आपण कम्प्लीट करू, मास्टर हिलर बना सर्टिफाईड. पण तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, रेकीमध्ये एकच नियम आहे, नॉनव्हेज खा नका खाऊ, कोणत्या धर्माला आहात, कोणत्या धर्माचे आहात, पालन करा, दॅट डझंट मॅटर. एकच अट आहे, नियत सोडायची नाही. आणि हे आपण लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये शिकतो, लिटरली शिकतो. बरोबर आहे? एकच अट आहे, नियत सोडून वागू नका. सोडायची नाही. खूप भेटेल, खूप द्यायला तो समोर येईल, नियत सोडू नका. एक बीज पेरा, तो देईल 1000 बिया. ते बीज पेरते मी. रेकी लेव्हल 1 चा कोर्स फ्री का ठेवला? एक माध्यम म्हणून काम करेल ना. सगळेच तर तुमच्यातले येणार नाहीयेत ना रेकी लेव्हल 2 ला. पण कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडू शकतो. बरोबर आहे? नक्कीच. त्यासाठी आपण माध्यम बनलो आणि हे माध्यम उद्यापासून तुम्हाला बनायचंय. बरोबर आहे. परफेक्ट. तर उद्यापासून आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय, रेकीचे तत्व म्हणजे काय. आता आपण क्विकली ओके. बघून घेऊया स्लाइड्स, PPT. रिव्हिजन. ओके, दिसतंय सगळ्यांना? रेकी.
हो दिसतंय. ओके. सबकॉन्शियस माइंड काय आहे कळलं. कॉन्शियस माइंडची कशासाठी गरज आहे? अनालिटिकल, लॉजिकल, हे बरोबर आहे, चुकीचं आहे, करू नको करू, आता मी जे बोलते ह्या मॅडम ज्या बोलतायत बरोबर आहे का चुकीचं आहे, मला लागू पडतंय की नाही पडत आहे, उद्या येऊ की नको येऊ, कॉन्शियस माइंड बोलतोय. सबकॉन्शियस माइंड कशासाठी? आपली हॅबिट, आपल्या सवयी, आपले इंट्युशन्स, आपले बिलीव्स, त्या सगळ्यासाठी जबाबदार आहे तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. ह्याला पकडायचंय आपल्याला. हा काम करत राहील. मेन ह्याला जो झोपलेला आहे ना त्याला जागृत करायचं आहे. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि Visualization, meditation. मेडिटेशन या 3 गोष्टीवरती फोकस करायचा आहे. ह्याचा एक एक्सपेरिमेंट केला गेलेला होता डॉक्टर मसारू इमोटो यांनी. कशावरती? पाण्यावरती, अफर्मेशनचा आहे. Okay. त्यांनी काय केलं, तुचीवारा डॅमचा पाणी आणलं थोडंसं एका धरणाचं आणि त्याला अफर्मेशन दिलं, म्हणजे प्रेयर्स दिल्या. मग आपल्या भाषेमध्ये प्रेयर्स, अभंग, मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज झालं. मग आपण तर 70% पाण्याने बनलेला देह चेंज होणार की नाही होणार? होणार. फक्त बोलांनी शक्य आहे, घडलेलं आहे. एखाद्या टेस्ट ट्यूब मधल्या पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज करू शकतो, तर आपल्या मधलं का नाही करू शकत? ओके, येस, अफर्मेशन वर्क्स 100%. जेव्हा त्याचं एक्सपोजर केलं गेलं मोबाईल आणि मायक्रोवेव्हशी, आपण तो 24 तास, इथे फक्त 4 तास केला, आपण 24 तास कोणत्या ना कोणत्या गॅजेटच्या समोर आहे, तर आपल्यामधले मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये किती डिस्टॉर्शन येत असेल. त्याच्यासाठी कसली गरज आहे आपल्याला? म्हणून मंत्र ऐकायला सांगतात, चांगल्या संगतीमध्ये राहायला सांगतात आपले पूर्वज. ते स्मार्ट होते आपले पूर्वज, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण अफर्मेशन देतो, प्रेयर्स देतो, तेव्हा अशा प्रकारचे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार होतात. आणि हे आपल्यामध्ये आले तर आपलं आयुष्य पण सुंदर होणार, नक्कीच होणार, कारण की एनर्जी सुंदर आहे. त्यांनी फक्त पाण्यावरती नाही तर फूडवरती सुद्धा एक्सपेरिमेंट केला. 3 बर्डनमध्ये भात ठेवला शिजवलेला. एकाला काय दिलं? न्यूट्रल भावना, काहीच त्याला दिलं नाही, भावना काही, प्रेयर नाही, काही नाही. दुसऱ्याला जाणून बुजून आपण द्वेष दिला, हेटची भावना दिली. आणि ह्याला काय दिलं? लव, प्रेमाची. काही दिवसानंतर बघितलं तेव्हा हा त्याच्या नॅचरल प्रक्रियेनुसार तो खराब व्हायला सुरू झालं. पण हा त्याच्या आधीच काय झालं? त्याला बुरशी धरली. फंगस लागलं, बुरशी लागली. पण हा जो आहे ज्याला लवची भावना दिली, त्याने नैसर्गिक प्रक्रिया सुद्धा ओलांडली की नाही, प्रिझर्व झाला तो. सो द सेम थिंग कॅन बी ऍप्लिकेबल ओव्हर हिअर. ती डेड गोष्ट आहे ना, शिजवून 4 दिवस ठेवली, भले मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्याच्यात, आपण तर जिवंत का नाही, इफेक्ट का नाही येणार? क्वेश्चन मार्क ठेवायचा नाही. रेकीमध्ये ना क्वेश्चन मार्क ठेवला की झालं. डोंट थिंक ऑफ द एलिफंट, व्हाईट एलिफंट इन युअर माइंड. त्या क्षणाला आपण विचार करू सफेद हत्ती, त्यातलं डोंट कोणी बघितलंच नाही. जर आपण जागृत मनुष्य डोंट कॅप्चर करू शकत नाही, तर ह्या ब्रह्मांडाकडून अपेक्षा का करतोय तू डोंट कॅप्चर कर, मला हे नको देऊस? त्याने काय कॅप्चर केलं? डोंट, नो, नको. हे ब्रह्मांड कॅप्चर नाही करत, त्याचं व्हायब्रेशन लोएस्ट आहे. ब्रह्मांड पुढचे गोष्ट व्हायब्रेशन जे आहे ते कॅप्चर करणार आणि त्या गोष्टी आणणार समोर. म्हणून अफर्मेशन द्यायचे म्हणजे सकारात्मक गोष्टीच बोलायच्या आहेत, नकारात्मक शब्द बोल वापरायचे नाहीत. ओके. आणि व्हिज्युअलायझेशन, मेडिटेट म्हणजे काय? विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. परफेक्ट आहे. 21 डेजचं चॅलेंज द्यायला मी विसरले. चॅलेंज द्यायचं आहे. एक चॅलेंज आहे ते म्हणजे तुमचा स्वतःचा सेल्फी काढायचा, 7व्या दिवशी दुसरा सेल्फी काढायचा, ट्रान्सफॉर्मेशन काय झालं आपल्या फोनला विचारायचं. दुसरं कोण आपल्याला सांगणार? 24 आपल्या डोळ्यासमोर असतो फोन. परफेक्ट. दुसरं चॅलेंज आहे 21 दिवस हे कंपल्सरी करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी मला नको आहेत, एकदम बारीक सारीक गोष्टी, ट्रिव्हियल गोष्टी, त्या सगळ्यांची लिस्ट बनवायची. एक एक गोष्ट शोधून काढायची ज्या मला या आयुष्यात नको आहेत आणि त्या फाडून फेकून द्यायच्या. का फेकून द्यायच्या? कधी कधी ना फिजिकल ऍक्शन करणं गरजेची असते. त्याला आपण वरतून सांगतो ना ऑल इज वेल, आतल्यात मनातल्या मनात का नाही सांगत? फिजिकल ऍक्शन जेव्हा करू ना, पाडे पण पाठ करावे लागतात जोरात बोलून बोलून, बरोबर?
त्यामुळे फिजिकल ऍक्शन करायची आहे आणि मग तुम्ही 21 दिवसानं तुम्हाला कळेल जिथे 10ची लिस्ट आहे ती हळूहळू 7 वर 2 वर 3 वर आलेली असेल. करून बघायला काय हरकत आहे, करायचंच आहे मी तर वाटतं. ओके, आता हे पण लिहून घ्यायचं आजच्या दिवसामध्ये किंवा कोणत्याही एका दिवसामध्ये आपल्या जबाबदाऱ्या काय काय आहेत. ते आता वेळ नाही आपल्याला तेवढा, पण या लिहून ठेवा. उद्या आपण याच्यावरती बघू काय करायचंय. हा टास्क समजा की आपल्या मिनिमम 10 जबाबदाऱ्या रोजच्या आयुष्यातल्या आपल्याला करायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. जस्ट लिस्ट इट डाऊन. तर इन्स्ट्रक्ट ओनली व्हॉट यू वॉन्ट. जे पाहिजे तेवढंच इन्स्ट्रक्ट करा. बिफोर बेड आणि फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. काय जे करायला सांगितले ते आपल्याला आता आयुष्यभर करायचं आहे. फक्त 7 दिवसाच्या रेखीने, सेकंड लेवलच्या रेखीने, थर्ड लेवलच्या रेखीपर्यंत करायचं नाही. ही गोष्ट आपल्याला ह्याच्या पुढे कायम करायची आहे. काही सेकंदाचं काम आहे. ग्रॅटिट्यूड आहे ही गोष्ट. काही काही गोष्ट लोकांना मला सांगतात, मॅडम मी तो आधा घंटा ग्रॅटिट्यूड करते हो. सेकंदाचं काम आहे. अर्धा तास कोणाला काय बोलतं मला समजत नाही. काही सेकंदामध्ये ती अचिव्हेबल गोष्ट अचीव्ह करा, पुढे जा. सबकॉन्शियस माइंडचं आपल्याला काय करायचं आहे, ट्रेनिंग द्यायचं आहे, त्याला वळवायचं आहे. कुठे? जी गोष्ट मला पाहिजे आहे. कारण की फोकस जिथे जातो तिकडे आपली एनर्जी जाते, तीच गोष्ट एक्सपांड होते. लहानपणी हे केलेली गोष्ट आपण. नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. सगळं आपण आज बघितलेलं आहे. आपले जे 24 तास आहे ते आपल्याला पूर्णपणे प्लॅन करावे लागणार. जेव्हा लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला जाणार तेव्हा बाय डिफॉल्ट प्लॅन करावा लागणारच आहे. पण जे नाही जाणार त्यांनी सुद्धा आता प्लॅन करायचं आहे. प्लॅनिंगच नसेल तर अचीव्ह कसं करणार? 24 तास सगळ्यांना कॉमन दिले आहेत. कोणाला कमी दिला आहे का 1 तास कमी किंवा 1 तास जास्त दिला आहे? नाही, सगळ्यांना 24 तासच दिले आहेत, बरोबर? तर मग 24 तासामध्ये काय करायचंय आपल्याला? रस्त्यावरती जो काम करणारा मजूर आहे त्याला पण 24 तास दिले. अंबानीकडे पण 24 तास आहेत. नोकरदार व्यक्तीकडे पण 24 तास आहेत. हाऊसवाईफकडे पण 24 तास आहेत. बिझनेस कडे पण 24 तास होते. शिवाजी महाराजांकडे पण 24 तास आहेत. संतांकडे पण 24 तासच होते. वेगळे वेगळे अचिव्हमेंट काय आहे त्यांची? प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी आहे. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेटला व्हायब्रेट करत. सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे. म्हणून ती स्टेट ऑफ लाईफ आपण जगत आहोत. हे वाक्य पण लिहून घ्यायचं. आता या क्षणाला मी जे लाईफ जगत आहे ना, दॅट इज द रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. रिझल्ट आहे त्याचा, जो आता जगतोय. आता जगतोय, पाठी जगलो, ह्याच्या पुढे जगणार आहो, हा सबकॉन्शियस माइंडचाच रिझल्ट असणार आहे. त्यामुळे जे मूळ आहे त्या मुळाला पकडलं तर प्रॉब्लेमच होणार नाही. नॅचरोपॅथी काय सांगते? चीज का कारण निकाल दो किंवा बीमारी का कारण निकालो, बीमारी हट जाएगी. मूळ काढून टाका कारणाचं, त्या पर्टिक्युलर इश्यूचं, ते इश्यू राहणारच नाही ना. पण हे नॅचरल पद्धतीने करायचं. त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा वापर करून करायचा आहे, जी माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सजीवात आहे, अगदी निर्जीवात सुद्धा आहे. अणू आहे, रेणू आहे, व्हायब्रेट होत आहे. न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, व्हायब्रेट होत आहे. सटल एनर्जी आहे प्रत्येकाची. मग ती निर्जीवामध्ये पण आहे, सजीवामध्ये पण आहे, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. बरोबर आहे? मग माझ्यात आहे तर मी का रडायला पाहिजे? त्याचा उपयोग करता येत नाहीये. दृष्टिकोन बदलायचा आहे, ऊर्जा जागृत करायची आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे टू अचीव्ह 5 थिंग्स इन लाईफ. या अचीव्ह केल्या तर पुढचा मार्ग मोकळा. पुढचा मार्ग मोकळा म्हणजे ज्या गोष्टीसाठी इथे जन्माला आली, पुण्य करून या देहामध्ये अचीव्ह करायचं आहे. जेव्हा ह्या गोष्टीचं शमन होईल, शांत होतील, तेव्हा पुढचा विचार करायला वेळ मिळेल. बरोबर आहे? तेव्हा पुढचा प्रवास मॅडम, सुरू करू. पुढचा प्रवास म्हणजे काय? इनर सेल्फला भेटायचं आहे. एक हायर प्रश्न कॉन्शियसनेस विचारायचा कडे होता. जाण्यासाठी या 5 गोष्टी आधी अचीव्ह करून शांत होणं. जे खालचे चक्र आहेत त्यांना शांत केलं तर ऊर्ध्वगती जाणार आहे एनर्जी. ऊर्ध्वगती म्हणजे वरच्या दिशेने जाईल.
मग पोर्टल ओपन होईल, मग डाउनलोड होतील, मग इंट्युशन येईल, मग थर्ड आय येणार. डायरेक्ट लोक मला पहिल्या दिवशी विचार, मॅम थर्ड आय ऍक्टिव्हेट होईल का? होईल. मी सांगते आता पुढचा 1 तास ऐक असं सांगावं लागतं. का नाही होणार? होणार. पण मेहनत करावी लागेल, कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. एका दिवसात थर्ड आय काय तिथे स्क्रू लावलाय, ओपन केला, थर्ड आय जागृत झाला असं नसतं ते. कन्सिस्टन्सी आणि ऍक्शन घेणं गरजेचं आहे. दोनच गोष्टी. आणि नियम काय आहे? नियतीने वागायचं. देणारा तो आहे. एवढं ओढून ओढून सांगते कारण आता जी मी बोलते ना, मला थोड्या वेळाने विचारलं तर मला माझ्या स्टेशन परत ऐकावं लागतं की मी काय बोलले. कारण इथे एकदा बसलो की तो बोलवणारा तो. जसा डाउनलोड येईल तशी डिलिव्हरी होईल. जे पाहिजे तेच बोललं जाईल मुखातून. मग ही एनर्जी माझी नाही, ही एनर्जी ब्रह्मांडाची. माझे सेशन मला परत ऐकावे लागतात कारण की कन्सिस्टन्सी ठेवायची मला इथे पण. पाठ करून बोलली असती तर काय गरज नव्हती. पण प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. ऍडिशन करू शकतात पण जी बेस लाईन आहे ती सेम राहिली पाहिजे. ठीक आहे. तर आता 10 वाजून गेलेले आहेत. उद्या पुन्हा भेटू विथ द सेम एनर्जीज. बुवांचं प्रवचन झालेलं आहे. असा विचार आता पुढचे 7 दिवस नाही करायचा आहे. ताई थँक्यू, खूप छान तुम्ही समजावून सांगताय. थँक्यू सो मच. खूप छान, खूप छान. थँक्यू. खूपच चांगलं वाटलं ताई, थँक्यू खरंच मॅम. छान वाटतं. म्हणजे ग्रॅटिट्यूड मॅम. ग्रॅटिट्यूड टू यू टू. थँक्यू सो मच. भगवंताचे आभार थँक्यू. की तुमच्यासारखी माणसं समोर आली. तुमच्यासारखे थँक्यू शिक्षक सो आम्हाला मच. मिळाले हे आमचं नशीब आम्ही म्हणतो. खूपच छान नाही. वाटलं ताई. ब्रह्मांडाचे आभार. एक गोष्ट नंतर मी सांगणार होती, लेवल 2 ला सांगते पण आता सांगते. ह्याच्या पुढे कोणी आपल्याला थँक्यू बोललं, कोणते कार्य आपण केलं, माझं नाही, त्याच्या आम्ही तेच म्हणतो आपल्यावरती ताई. काही घ्यायचंच नाही. चांगलं असं वाईट असो, शरणागती. थँक्यू सो मच. आम्ही पण तेच कारण करतो. काय, एखादी गोष्ट आपण सुरू करतो ना, एखादं कार्य त्याला आठवतो, हो. कार्य झाल्यावर त्याला थँक्यू बोलतो. मग ते करताना त्याला नाही विसरायचं, ते करताना पण त्यालाच घ्यायचंय बाजूला. त्यालाच. बरोबर. मागे पुढे उभा आहे सांभाळीता, आलिया आघात निवाराया, निवारेल तो. गीतेचा मुख्य तोच आहे तत्व की मी काहीच नाही करत, सर्व करता तेच आहेत. स्वामी समर्थ कोण, माझ्या अंगावर काटा आला. एकदा पोर्टल ओपन झालं ना की तो बोलत राहतो. आता मला सांगितलं तर दादा बोले, पण मला कॉन्शियस माइंडला समोरून थांबावं लागतं. थांब आता. स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्वामी समर्थ. स्वतः मी समर्थ. मी कुठे मठात नाहीये. अरे हे एकदा कळलं ना, आपण का चुकू? आपण चुकणारच नाही. मी सोडला की संप. तेच अवघड आहे ना सर. छान, खूप छान. नाही पण ते सोप्या गोष्टी अवघड सोडण्यासाठी आहेत. हे शिकणं गरजेचं. ते सोडण्यासाठीच तुमचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. ते सोडलं तर सगळं मिळालं. सगळं मिळालं. आपली ते सोडणं ज्ञानेश्वरी मी ना महत्वाचं. प्रेग्नेंट असताना 3दा वाचली. अरे वा. पाठ नाही केली पण जी वाचली आत गेली आणि ती बाहेर येते. माझी मुलगी 2 वर्षाची असताना स्वतःचे अभंग बोलते, तोडके स्वतःच्या काहीही बोलायची. तिने मला शिकवलं. एकदा 2.5 वर्षाची असताना प्रश्न विचारला, मम्मा तोडक्या मोडक्या भाषेत भक्ती म्हणजे काय? आणि मी म्हटली, तुला भक्ती हा शब्द कुठून आला? भक्ती म्हणजे काय? मी म्हटली ठीक आहे सांगते. मी सांगते, तोडक्या मोडक्या भाषेत बोलली. भक्ती म्हणजे प्रेम. 2.5 वर्षाचं बाळ जर बोलत असेल भक्ती म्हणजे प्रेम, म्हणजे अजून काय पाहिजे? ह्या गोष्टी पॉसिबल आहेत ना. पखवाज वाजायला लागला की आतून लात मारायची. पखवाज, मृदुंग. आपल्याला व्हायब्रेट व्हायचंय. लहान बाळाला कळतं व्हायब्रेट व्हायला. सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह त्यांचा आहे. आपले काय हातपाय पकडलेत कोणी? करा उद्यापासून ऍक्टिव्हेट. ज्ञानेश्वर सगळ्यांनाच माऊलींवरती माहिती बोलायचं आहे. म्हटलं, ज्ञानेश्वर माऊलींवर बोलायचं म्हटलं तर त्यात 4 भावंडाचा नुसता शब्दांचा नावांचा अर्थ जरी कळला तरी माणसाच्या जीवनाचं सार्थक कळतं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. डोळ्यात पाणी येतं सर. पाणी येतं पाणी. कारण ती 4 शब्दच माणसाच्या आयुष्यात आले पाहिजे, जगलं पाहिजे त्या पद्धतीने. अनुभव घेणं त्यासाठी गरजेचं आहे. मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे त्यासाठी.
अनुभव ज्याला आला ना, मग तो मागे वळून बघू नाही शकत. मग तो ठाम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे 4 मार्ग त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे तिथं येण्यासाठी. ते इतकं सोपं नाहीये, पण करण्यासाठी पण मार्गदर्शन लागतं. हे का जमतं माहितीये सर? म्हणजे भरून आल्यासारखं होतं हे शब्द, जरी ज्ञानेश्वरांच्या तोंडातनं पाठीवरती बाहेर भाकरी पडायचं भाजली म्हणलं होती. हे पण एक मॅनिफेस्टेशन किंवा युनिव्हर्सचीच ताकद आहे. हो, आपल्या नाड्यांवरती आहे टेम्परेचर कंट्रोल करणं. हम्म. सुषुम्ना ऍक्टिव्हेट केली तर बॅलन्स होणार आहे. इडा आणि पिंगळा, कोणती वळवायची, कोणती काय करायची, आपल्यावरती आहे. सगळ्या टेक्निक दिल्या आहेत. एन्कोडेड आहे, पण ज्ञानेश्वरी एन्कोडेड आहेत. त्याला जरा कोडिंग करावी लागते, लगेच समजत नाही. नाही अशी समजली असती तर मग त्याचा दुरुपयोग पण करणारी लोक आहेत, जसा आपल्या सेशन आपल्या ग्रुपमध्ये झाला. रेड्यामुखी वेग बोलवले, भिंत हलवली, हे सगळे ज्ञानेश्वरांनी चमत्कार केलेलेच आहेत. कसे केले? चमत्काराचं मिनिंग काय? थोडासा 5-10 मिनिटं पुढे जाईल. चमत्कार म्हणजे काय? जी गोष्ट आपल्याला एक्सपेक्टेड नसते ती अचानक घडते. चमत्कार घडवणारे आपणच आहोत. ते पण माणूसच होते, पण अवतार आपल्याकडे होते, तेवढी ताकद पण नाहीये माणसाच्या आता. काय बोलताय? आपल्याकडे तेवढी अजून ताकद नाही आहे किंवा आपण ती डेव्हलप जागृत करायची आहे. केलेली नाही. ती डेव्हलप करायची आणि बोलायचं मी डेव्हलप आहेच. करायसाठीच ते अहम करायसाठीच ब्रह्मांडाशी जोडलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्म. त्याने हातात दिलंय मागायचे आता. ओके, म्हणून रेकीमध्ये हात असे ठेवतो आपण. आणि एनर्जी हिलिंग देताना हात असे असतात, मागताना हात असे ठेवायचे. तंत्र मन, उद्याचं टॉपिक बोलते आता यार. तंत्र, मंत्र आणि यंत्र हरिभक्कम शब्द आहेत. मंत्र काय आहेत? अफर्मेशन, प्रार्थना, अभंग, काही वाटेल ते बोला, मंत्र बोला, अफर्मेशन आहेत. तंत्र काय आहेत? सिम्बॉल आहेत. रेकीमध्ये वेगळे सिम्बॉल आहेत, हिंदू संस्कृतीमध्ये वेगळे सिम्बॉल आहेत. म्हणजे ते ओम काढा, तुम्ही स्वस्तिक काढा, सिम्बॉल आहे. यंत्र काय? आपण स्वतः. माध्यम, हे हाताची हिलिंग करते हाताने, तर हे माझं यंत्र. खूप सोप्या गोष्टी आहेत, पण या सोप्या गोष्टींसाठी क्लास करावा लागतो आपल्याला. गुरु महत्वाचा आहे ना मॅम. कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय समजतच नाही मॅडम. कारण माहितीये का, लहानपणापासून या गोष्टी गुरुकुलामध्ये शिकवल्या जायच्या, आपण मागे टाकल्या. नाहीतर आता प्रत्येक लहान मुलाचं जीवन काहीतरी वेगळं असतं. या सगळ्या गोष्टी ना मॅम आत्ताच्या स्कूलिंग मध्ये पाहिजे. खूप पाहिजे. मग त्याचं इनिशिएटिव्ह आपण घरातून तरी घेऊ शकतो. गुरुकुल जे पण पहिलं म्हणून ज्ञान आता होतं ते सरकारने गुरुकुल चालू करायचं ठरवलेलं आहे. त्याच्या आधी आपण ठरवूया ना घरातल्या घरात. आपण घरात करूया आधी. आणि आपण करतोच, जिकडे मुलांवर जिकडे संस्कार हे रिक्वायरमेंट, आपले जिकडे म्हणतात डिमांड असेल तिकडेच पुरवठा होणार. जोपर्यंत डिमांड नाही करणार, पुरवठा करणारच नाहीत. आपण आपल्या मुलांना जे संध्याकाळचे श्लोक किंवा एक रवचा किंवा जे म्हणतो ते वन टाईप ऑफ त्यांच्यावरचे ते संस्कार किंवा गुरुकुलच आहे. मोठ्यांशी कसं बोलावं. दॅट शुड बी कन्सिस्टंटली फॉलोड. येस. तर उद्यापासून आधी तुम्ही फॉलो करा, 7 दिवस कन्सिस्टंटली दिसा. ओके, चला मग उद्या भेटू विथ द सेम एनर्जी. ओके दे, ठीक आहे. बाय. चलो, थँक्यू सो मच.